आजकडे जाऊ अंपायर सिग्नल गेम इज ऑन. फर्स्ट बॉल पहिला बॉल घेऊन विशाल वरती आक्रमण. पहिल्याच बॉल वरती भव्य स्वागत आपण पाहतोय. मिड विकेट टार्गेट आणि मिड विकेटला हा आपण पाहतोय दणदणीत षटकार. फलंदाजी आपल्याला पाहायला मिळतं. पहिल्याच बॉल पासून असं स्वागत करणं हा साहिल खानावकरचा मनसोबा आणि हा त्याचा अग्रेशन आहे. त्यामुळे या गोष्टींसाठी तो परिचय जरूर आहे. पुन्हा एकदा बॅकफुटला जाऊन केलेला स्ट्रोक. लॉंग स्टॉप लॉंग लेगच्या दिशेमध्ये तेवढाच धमाकेदार आणि तेवढाच इलिगेशन न भरलेला हा मी म्हणेन एक ब्लॉकबस्टर हिट होता. इतका सुपर फटका आपण पाहतोय साहिल खानावकरच्या बॅटमधून पाहायला मिळाला. काय फलंदाजी सुरुवात भन्नाट झालेल्या. साहिल खानावकर आणि सलामीच्या जोडीमध्ये आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये फलंदाज झालाय महेश म्हात्रे. हे दोन खेळाडू. तर गोलंदाजीसाठी विशालला आपण पाहतोय टीम अजिवलीकडून गोलंदाजीसाठी तयार आहे. यॉर्कर लेनचा बॉल लाऊड शाउट तिकडे पंच अपेलीला पूर्णपणे खारीज न करता बोटावरती आपण पाहतो उचलून धरतात आणि आता पहिला मोहरा टिपला जाईल. धक्का बसतोय टीम नावडेला. फलंदाज साहिल खानावकर तिसऱ्या बॉलवरती परतीचा रस्ता. सुपर आपण पाहतोय फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये 12 धावा धावफलकावरती 1चा लॉस आहे. उमेश आणि महेश हे दोन फलंदाज मैदानामध्ये आता पाहायला मिळतील. ज्यामध्ये पहिला धक्का बसला तोही आपण पाहतोय 12 वरती. 2 बॉलमध्ये 2 आपण कन्झिक्युटिव्ह लॉंग हिट पाहिले आणि त्यानंतर आलेली विकेट संघासाठी आपण पाहतोय. तर थोडासा दबातंत्रामध्ये नावडे टीमला टाकणाऱ्या चांगला संघ आहे नावडे संघ म्हटलं तर. यंगस्टार संघ मैदानाच्या आतमध्ये मैदानामध्ये आलेला उमेश हाही तेवढा चांगला खेळाडू टीमचा. ॲज अ विकेट किपर आपण पाहतोय सुदर्शन गायकर या टीमचा लीड खेळाडू आपल्याला अजिवलीमधून पाहायला मिळतोय. विशालवरती झालेला आक्रमण आणि हल्ला थोडासा आपण पाहतोय पाहण्याजोगा जर होता. इंटरेस्टिंग तो ड्रामा होता. ड्रामॅटिक गोलंदाजी. पॅडवरती आलेला बॉल. पंच आपण पाहतोय अपील फेटालत लेगबाईचा इशारा करतायत. रन नाही आहे. आदेश आहेत. यस उभे उभा आपण पाहतोय शरीर यष्टी या खेळाडूची पाहायला मिळते आणि त्यामध्ये रेड कॅप हे ओळख आहे. मिड ऑफ मध्ये आपण पाहतोय सुदर्शन जे आता आपल्याला गोलंदाजी थोडा वार्तालाप करताना पाहायला मिळतात. पुढचा बॉल असेल 4 मध्ये 12 आल्यात. टॉस जिंकत ऑन साइडला बॅटच्या मधोमध पुन्हा एकदा टायमिंग तेवढंच लाजवाब आणि हा फटकाही तेवढाच धमाकेदार आहे. षटकार आहे. टीम आपण पाहतोय फटकेबाजी. विकेट पडल्यानंतर असं वाटलं की दबाव येईल परंतु तसं काहीच नाही आहे आणि त्या दबावाला पूर्णपणे बाजूला सारत फलंदाजी पाहायला मिळते. हा चेंडू चांगला. पॉवर प्ले सुरू होता तर पॉवर प्लेचा आपण पाहतोय खेळ संपलाय. पहिल्या षटकामध्ये विशालवरती आलेला धावा 18 पाहायला मिळाला ज्यामध्ये एक गड्याचा मोबदला मोजावा लागलाय. तो म्हणजेच जय हनुमान नावडे या संघाला 18 वरती 1 लॉस. गायकर टॉस जिंकत प्रथमतः फिल्डिंग आणि आता आपण पाहतो इथून गोलंदाजीसाठी तो आला. पहिल्या ओव्हरमध्ये पॉवर प्लेला कॅपिटलाइज केलंय नावडे संघाने. काही मात्र शंका नाहीये. त्यामुळे धावा आपण पाहतोय भरध्या वेगानं पाहायला मिळाल्या.
प्रोजेक्टेड स्कोर या सरासरीने चालले तर 90 पर्यंत पोहोचण्याची दाट शक्यता कम्प्युटरचा अहवाल सांगतोय. या अहवालाला खोटं ठरवावं लागेल आता, कारण एवढ्या धावा चेस करणं थोडं कठीण असणार. या मैदानावरती आपण पाहतोय 73 धावांचा पाठलाग झालाय, हायेस्ट आपण या धावा पाहिल्या होत्या. आणि त्यामध्ये आनंदवाडीच्या विरोधामध्ये चिंचवलीने त्या धावा चेस केल्या होत्या. आणि लोएस्ट आपण जर विचार केला तर मग सारा शिवकर या संघानं देखील आपण पाहतोय लोएस्ट स्कोर अगदी सहजरित्या आपण पाहतोय चेस केलाय. त्यामुळे डिफेंड करण्यामध्ये मिळेल सर्वाधिक कमी स्कोर कुठला असेल मागील मॅच मधील स्कोर तो 50चा स्कोर होता. 30 मध्ये 50 थांबवायच्या होत्या. आणि आपण पाहिलं आविष्कार आणि त्याच्यासोबत आपण पाहतोय सलामीचा फलंदाज, ज्यांची आपण चांगली फलंदाजी पाहिली, ज्यामध्ये सुयोग पाटील हे दोन खेळाडू प्रमुख खेळाडू म्हणून आता आपल्याला वीर बजरंग शिरडोण या संघामध्ये पाहायला मिळतात. एरवी आपण यादी जो संघ पाहायचो तो थोडासा वेगळा होता. आणि त्यांच्या गोलंदाजीनं यंगस्टर्सच्या अटॅकनं आपण पाहिलं त्या धावा डिफेंड केल्या होत्या. या अशा अनेक साऱ्या आपण पाहतोय विक्रमांचं साक्षीदार आलेलं मैदान. ऑन साईडला फटका खेळला, लॉंग ऑन क्लिअर करत जात आहे. इनफिल्डचे आपण पाहतोय अगदी डोक्यावरून वन बाउन्स बॉल सीमारेषेच्या बाहेर चौकार. प्रतिम आपण पाहतोय फटका. महेश मात्र मैदानामध्ये थांबणं खूप महत्वाचं आहे. गुड लाईन स्पॉट, अपटी बार बॉल. स्वर्गीय बापू नाडकर्णी यांचा मंत्र अंमलात आणतोय. माय कॉन्सन्ट्रेट अबाउट बॉल ऑन गुड लाईन. आणि त्यामध्ये प्लस आपण पाहतोय मुवमेंट टाकणारा, इम्पॅक्ट टाकणारा गोष्ट कुठली असेल तर मग ती आहे आपण पाहतो या बॉलवरती दिलेला वळण, टर्न. टर्न विथ बाउन्स आपण पाहतो गोलंदाज, एक्सेलरेशन आणि त्याच्यामध्ये आपण पाहतोय मुवमेंट देखील छान आहे. फटका भरपूर चांगला, हॅमर केलं बॉलला, पॉवरफुल पंच महेश मात्रेच्या बॅट मधून येतोय. जून एक तडाखा, षटकार. नंतर आपण पाहिलं तर आता हा षटकार आलाय. षटकारानं 30 वरती संघ आपण जाताना पाहिला. लॉंग ऑफ टार्गेट आणि लॉंग ऑफ मध्ये फटका. 4 धावसंख्या वाढणारा चौकारा. 34 वरती आपण पाहतोय गाडी आता पटरीवरती लागली नवडे संघाची. विकेट पडली, थोडस दडपण येईल असं वाटलं, परंतु जो प्रेशर आहे तो आम्ही नाश्त्यामध्ये खातो. हे सांगत मैदानामध्ये उतरतात आज एकेकी नवडे संघाचे खेळाडू. आणि काय फलंदाजी पाहायला मिळते पा. अजूनही दुर्वेश सारखा एक बलाढ्य खेळाडू त्यांच्याकडे आहे, यात काहीच मात्र शंका नाहीये. धावफलकावरती 34 धावा, 1चा लॉस. सुदर्शन गायकर वरती चढवलेला हल्ला 16 आल्यात त्याच्या ओव्हर मधून. हाफ ड्रॅगरचा बॉल, लेंथ थोडीशी खराब आहे, फिरून खेळलेत. लॉंग लेग टार्गेट आणि अजून एक तडाखा. वन मोर ह्यूज इट ऍडेड इन अ कलेक्शन. रो मधला आपण पाहतोय नाहीये, परंतु या ओव्हर मधला एक मोठा फटका आहे. 6 धावा येत आहेत, षटकार आहे. आनंदवाडीचा तो स्कोर 2 ओव्हर मध्ये. त्यानंतरचा आपण पाहतो त्यापाठोपाठ हा स्कोर आपण पाहतोय मैदानामध्ये. चांगली धावगती लागली. आल्फ हेलिकॉप्टर ऑन साइडला खेळलेत. गोपनी सारखी बॅट फिरवली आहे. 111 समोर आपण पाहतोय फिल्डर अवेलेबल आणि चांगली फिल्डिंग.
अभिजित. येस, दोघांनी संघ देखील आपण पाहिला, त्यांच्या 44 धावा 2 ओव्हरमध्ये होत्या. त्यामुळे मैदानावरती आपण पाहतोय फलंदाजांना 70-70चा बॉल आणि त्यामध्ये आपण पाहतो अजून इम्पॅक्ट टाकणारी गोष्ट कुठली तर थोडीशी लांब विकेट आहे, तिचा फायदा मिळतो. टप्पा पडल्यानंतर इलिगेशन छान, गुड लाईन स्पॉटला अपटी बार बॉल, ऍक्सलरेशन विथ बाउन्स या चेंडूची फेकी आणि विकेट किपरच्या हातामध्ये बॉल. सुंदर आपण गोलंदाजी पाहतो. 41 धावा धाव फलकावरती 1चा लॉस आहे. पहिल्या इनिंगला आपण पाहतो खेळ सुरू असताना प्रोजेक्टेड स्कोर चांगला फटका तेवढा छान, क्या बात आहे, काय फलंदाजी पहा, अप्रतिम खेळतोय महेश मात्र वेगळ्याच लय मध्ये आज आणि त्याच्या बॅटमधून आपण हा तडाखा पाहिला. बाज रायगड मधून हा खेळाडू आपण पाहिला की सलग 2 वर्ष खेळला, त्यामुळे महेश मात्रेवरती जरूर सगळ्यांच्या नजर आहेत. असं म्हणलं गेलं होतं काही कालावधी आधी की नावडे संघ आता थोडे आपल्या अस्मिता हरपत चाललाय आणि बोटही उठली होती, परंतु आज आपल्याला नावडे संघ आपल्याला बेधडक धडकताना पाहायला मिळतोय. आजिवलीच्या अगेन्स्ट काय आपण पाहतो फलंदाजी त्यांची पाहिली आपण. 47 धावा धाव फलकावरती 1चा लॉस आहे तिकडे. ओव्हर नंबर 3 सुरू. षटकामधून 4था बॉल, लोअर फुलटॉस बॉल, फॉलो थ्री मध्ये स्वतः अडवलेत, पातकडे चान्स बनली असती जरूर, परंतु पिकअप करू शकला नाहीये अभिजित. धावा फलकावरती धावा आपल्याला पाहायला मिळतील 47 धावा. या बॉलवरती धाव नाहीये, 4 मध्ये 7 आल्यात फक्त. 17.62 ची करंटली आपण पाहतोय या सरासरी आता सध्याच्या घडीला प्रत्येकी षटकामध्ये ते राखतात. धावा धाव फलकावरती 47 आहेत. 1चा लॉस पाहतोय. पुन्हा एकदा चांगला फटका लॉंग ऑफ मध्ये, फिल्डर आहेत, चांगली फिल्डिंग, रन घेण्यासाठी प्रयत्न आपण पाहतोय. 1 धाव तिकडे महेशच्या खात्यामध्ये. 28 वरून 29 वरती आपण पाहतो तो मजल मारतोय. टीमची धावसंख्या टोटल 48 या आकड्यावरती आपल्याला पाहायला मिळेल. गावदे अजिवली टॉस जिंकत फिल्डिंग, हा निर्णय अंगलठी आलाय की काय आता या ओव्हर मधून थोडस आपण पाहतो बॅकअप मिळतंय. ऑनला खेळायचा प्रयत्न, फिल्डर आहे, झेलसाठी चान्स आणि काय आपण पाहतोय झेलपा, प्रतिम जजमेंट. सिराज आणि सिराजची ही अफलातून फिल्डिंग. एकदा जर मी म्हणेन ना इफर्ट आवडला असेल तर टाळ्या व्हायला हरकत नाही खेळाडूसाठी. अप्रतिम झेल. 48 ला दुसरा धक्का. त्यानंतर देखील आपण पाहतो वेल जज कॅच. मैदान म्हटलं तर मैदान आपण पाहतोय धरणामधील मैदान आहे. जेव्हा तुम्ही इथे पावसाळ्यामध्ये याल तेव्हा तुम्हाला इथे भरपूर पाणी पाहायला मिळेल. त्यामुळे या मैदानावरती ज्या स्पर्धा होतात त्या उशिरा होतात. जेव्हा पाणी कमी होतं हे मैदान उदयास येतं, पुन्हा एकदा क्रिकेटच्या खेळाडूंच्या भेटीला येतं, तेव्हा ह्या मैदानावरती होणाऱ्या स्पर्धा धोदानीमधील नाईट स्पर्धा याच मैदानावरती झाली. ही वाघाचेवाडीची स्पर्धा आपण इथे एन्जॉय करतोय. मग या पंचक्रोशीमधील सर्व गावं इथे येतात आणि सगळ्यांसाठी हे मैदान आपण पाहतोय अगदी खुलं असतं आणि मैदान देखील तसंच आहे, सगळ्यांना आपापलंच बनवतं. काल परवा चर्चा झाली येथील एका स्टॉलच्या मालकासोबत. त्यांनी म्हटलं की ज्या वेळेला आमचा धंदा आटोपतो त्यावेळेला येथील आयोजक असतील आणि येथील परिसरातील जे नागरिक आहेत ते आम्हाला येऊन भेटतात आणि ते सांगतात की ते पडलेल्या ज्या बॉटल्स वगैरे त्या कचरा तो तुम्हाला उचलायचा आहे आणि तो आजचाच करायचा आहे आणि ते लोक ते करतात. त्यामुळे येथील जागेची घेतलेली जाणारी काळजी देखील आपल्याला या गोष्टीवरून जरूर कळून येईल. चला स्पीडअप करायची विनंती आहे, थोडं फास्ट खेळायचं आहे. ओव्हर नंबर 3 संपले. 48 धावा धाव फलकावरती 2चा लॉस. 29 महेश आपण पाहतोय मात्रेच्या खात्यामध्ये. तिकडे 10 बॉलचा जो खेळला त्यात खेळामध्ये त्यानं 290च्या स्ट्राईक रेटनं आता फलंदाजी केले. नवीन फलंदाज दुर्वेश म्हात्रे मैदानाच्या आतमध्ये. हा देखील एक लीड आणि चांगला पिक असलेला खेळाडू टीम नावडेचा. 2 बंधुराज मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतील. अलीकडचं काल यंगस्टर म्हणून आपण पाहिलं की प्रशांत खानावकर सोबत दुर्वेशची फलंदाजी पाहायला काय मजा यायची. यंदाचा संगम थोडासा आउट टच, परंतु त्या मैदानामध्ये फिनिशिंग टच देईल का हा प्रश्न. व द विकेट तेजस. हा बॉल आपण पाहतोय पंच वळालेत. व्हाईट बॉलचा कॉल. ऍडिशनलची धाव आता टीमच्या खात्यामध्ये ऍड केली जाईल.
टोटलला आपण पाहतो इथे एक धावेनं आता धावफलक पुढे सरसावत असताना टोटल काढला आपण पाहतोय. या एका धावेनं मिळालेला हा नवा आकार, नवं रूप आणि नवीन संजीवनी. 49 धावांची पालवी फुटली आहे. 50 धावा कशा कंप्लीट केल्या जातील याकडे लक्ष. महेश मात्र वेगळ्या सलईमध्ये आहे. आज आपण पाहतोय सरोजनच्या सफाईनं गोलंदाजी पिसव पडतोय. हा ठोकलेला शानदार षटकार. फलंदाजानं गुडलाईन स्पॉटचा जो बॉल आहे त्याला या पद्धतीनं पिक करणं फार तर खूप कमी फलंदाजांना जमतं. परंतु आज महेश मात्रेचा जो लय आहे त्या लयला विस्कळीत करणं थोडं कठीणच झालंय. त्याचा ट्रान्स ओळखता येत नाहीये, नाही त्याच्या अगेन्स्ट रणनीत्या पाहायला मिळतात. मिड विकेटला क्लिअर करणारा इनफिल्डच्या डोक्यावरून आपण पाहतोय. ऑन साइडला बॉल निघून चाललाय. लांबलचक षटकार. काय फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये. जखमी शेर घायल वाघासारखा तो लढतोय. हँड इंजुरी देखील आहे खेळाडूला. बोन इंजुरी आपण पाहतोय हाताला आहे आणि तरी देखील या पद्धतीची आपण पाहतोय फलंदाजी. 12 मध्ये 41 धावा, ज्यामध्ये 2 चौकार आणि 5 षटकारांचा समावेश आहे. 341 चा स्ट्राईक रेट आणि चांगले आपण पाहतो लय मध्ये आज पाहायला मिळतोय महेश. हाल्फ हेलिकॉप्टर गोपणीसारखी बॅट लॉंग ऑनला बॉल. 1 रन तिकडे पूर्ण. दुसऱ्या धावेसाठी निघालेत. पहा परतावा लागेल एकाला माघारी. दुर्वेशची विकेट सॅक्रिफाईस आणि या धक्का टीम नावडेला फलंदाज बाद. आणि 62 वरती आपण पाहतोय तिसरा आता मोहरा इथे टिपला जातोय. 62 रन्स आहेत सध्या घडीला धावफलकावरती. आलेली विकेट थोडंसं आपण पाहतो आता दिलासा देईल टीमला. 62 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. ते 70 धावा सेफ नाहीत या मैदानावरती. हे सगळ्यांना कळून चुकलंय. आणि या मैदानावरती आपण पाहतो विकेट देखील तशीच आहे. कधी कुठला रंग दाखवेल याचाही नेम नाही. याचा थांगपत्ता तुम्ही लावू शकत नाही. 17.71 ची सरासरी आपल्याला पाहायला मिळते. जन्मा नावडे टीम मैदानाच्या आतमध्ये. 62 धावा धावफलकावरती. 3चा लॉस आहे सध्या. 14 आल्या तेजसच्या ओव्हर मधून. तेजस शेडगे मैदानामध्ये ऑनला खेळलेत. फिल्डर आहेत. दुर्वेशच्या बॅट मधून आपण पाहतोय ऑन साइडला ऑन ड्राईव्हचा फटका. लॉफ्टेड हिट षटकार. फुल स्ट्रोक. अप्रतिम फटकेबाजी. थांबला होता स्ट्राईकला दुर्वेश आणि दुर्वेश मात्र आपली प्रतिभा दाखवायला सुरुवात करतोय. हाही बॉल गॅप मधून काढायचा प्रयत्न आहे. तेवढाच चांगला फटका. पुन्हा एकदा आपण पाहतोय 4 धावा देऊन जाईल यावेळेला आणि चौकार येतो टीम नावडेसाठी दुर्वेश मात्रेच्या माध्यमातून. शेवटचा एक बॉल बाकी आहे. 24 या ओव्हर मधून तेजस शेडगे महागडा. हाल्फ हेलिकॉप्टर गोफणी फिरवली. फिल्डर अवेलेबल विशाल.
कुठली चूक नाहीये आणि पॉवर प्ले स्पेशालिस्ट गोलंदाजानं ही विकेट टिपण्यासाठी मदत केली तेजस शेडगेची. अर्थातच फलंदाज बाद झाला दुर्वेश म्हात्रे याच्या खेळीसांत झेलबाच्या स्वरूपात नावडे संघाला बसलेला धक्का. ओव्हर नंबर 4 संपली. 72 धावा धावफलकावरती 4 धावास. मोबदला आपण पाहिलेला आहे. फाटोपाठ आपण पाहतोय आता ही विकेट पडली आहे. मधोमध्ये धावा आल्या होत्या 10. नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आता आपल्याला पाहायला मिळेल. बाला पाटील इथून खेळण्यासाठी सज्ज होईल. फिटनेस आपण पाहतोय आता थोडा जपलाय त्यांनी जोपासलाय. येत्या पण पाहिजो फॅट बाला आता फिट बाला पाहायला मिळेल. 72 धावा धावफलकावरती 4चा मोबदला 18च्या सरासरीने चाललेत. या बॉलवरती आघात करायचा प्रयत्न घात झालाय. मिड विकेटला विजयनं झेल टिपलाय आणि आपण पाहतोय 5वा धक्का आता नावडे संघाला बसतो. अजून एक विकेट गहाल. मध्ये आपण पाहतोय नॅट नंबर 7चा खेळाडू मैदानामध्ये उतरेल. बाला मैदानामध्ये आहे. सूरज बाद झाला. एक विकेट आपण पाहतोय पडत चालल्या. संदेश मैदानाच्या आतमध्ये नवीन फलंदाज मधल्या फलीतील देखील आपण पाहतोय बऱ्याचशा खेळाडूंचा डाव कोसळला. आता लास्ट आपण एंड ऑर्डर मध्ये आता इथे फलंदाजीसाठी संघाला गरज आहे किमान 5 चेंडूमध्ये रन देण्याची. आतापर्यंत चांगला टार्गेट सेट झालाय 72 मी म्हणेन. आणि इथून जो पुढच्या धावा येतील तर त्यांच्यासाठी विजयासाठी भरपूर मी म्हणेन बेनिफिटेबल राहतील. यात काहीच मात्र शंका नाही आहे. बेनिफिशरी का असेल याकडे सर्वांचं लक्ष जरूर आहे. बॅटिंग जयमान नावडेची पहिल्या हाफमध्ये आपण पाहतोय या टॉस जो अजिवलीनं जिंकला आणि फील्ड त्यांनी स्वीकारली त्यानंतर त्या निर्णयाच्या अगेन्स्ट आपण पाहतोय खेळायचं होतं. प्रेशर असेल असं वाटलं परंतु तसं नाही. टॉस नावडेचा होता आय थिंक आणि त्यांनी टॉस जिंकत फलंदाजी स्वीकारले. ही त्यांची प्राथमिक ताकद आहे. थोडे चेंजेस झालेत नावडे संघामध्ये कारण बरेचसे खेळाडू आपण पाहिलं की 40+ झालेत. त्यामुळे आता त्यांचा आपण पाहतो या संघामध्ये होणं आता आपल्याला पाहायला मिळत नाही आहे. परंतु 40+चा जो संघ आहे तो भरपूर छान कामगिरी. निगूची आपण पाहिली स्पर्धा नवनाथ सालुंके यांचं इन्व्हिटेशन होतं आणि तिथे आपण पाहिलं की रनरअप ठरला होता नावडे 40+चा संघ आणि त्यांचा परफॉर्मन्स देखील तेवढाच चांगला. अजय कोहलीची आपण सरांची पाहिली होती ती खेळ गोलंदाजी खास करून जो सामना वाचवला होता ते अद्भुत आपण प्रदर्शन पाहिलं होतं. ते देखील सामन्याचा आनंद घेत असतील त्यांचंही स्वागत जरूर करू. मॅचकडे आपण जाऊ. 73 धावा धावफलकावरती 5 लॉसा. 16.85 ची सरासरी सध्या सुरू आहे. या षटकामधून आपण पाहतोय आता शेवटचे 4 बॉल शिल्लक आहेत टार्गेट सेटसाठी. नवीन फलंदाज स्ट्राइक एंड पाला फिरून खेळलेत. छान फटका. अगदी आपण पाहतोय ड्राईव्ह केलं बॉलला दिशा दिली लॉंग लेग टार्गेट केलं आणि लॉंग लेग मध्ये चौकार. चारनं धावसंख्या वाढते. 17.11च्या सरासरीनं 77 धावा धावफलकावरती 5 गड्यांचा मोबदला आतापर्यंत मोजला गेलाय मॅच मध्ये. जय हनुमान नावडे 77. चांगली फलंदाजी आता त्यांनी दाखवली मैदानामध्ये. हाही बॉल तसाच खेळायचा होता मधल्या यष्टी मध्ये सापडलेत. LBW ची लावडली अपील आणि त्यामध्ये पंच त्या अपीलीला उचलतायत बोटावरती आणि लेग बिफोर द विकेट. ही विकेट येताना आपण पाहतोय 6वा धक्का टीम नावडेला. आणि त्यांच्या अगेन्स्ट आपण पाहणार आहोत तो म्हणजेच संघ आहे सिद्धिविनायक ओवले. या दोन्ही टीमचे कॅप्टन आपण टॉस साठी यायचे.
नंदकुमार गायकवाड आणि कंपनी आपल्याला पाहायला मिळेल मैदानामध्ये आज उतरत असताना. तिसरा संघ ओलेमधला अजितचा समावेश त्याच्यामध्ये आहे. त्यांच्या अगेन्स्ट आपल्याला पाहायला मिळेल अर्थातच DCC कोपरा. ऑन साईडला खेळायचा प्रयत्न, फिल्डर तिकडे आहे, झेलपर्यंत पोहोचतील का, ऑफ साईडला माफ करा. आणि पहा जर्सी नंबर 17 थोडा प्रयत्न जरूर त्यांचा आपण पाहतोय खराब झाला. सुदर्शनकडे बॉल पिकअप आपण पाहतोय झाला नाहीये. रन घेण्यासाठी तिकडे गेलेत आणि इथून आपण पाहतोय या तिसऱ्या धावेसाठी इथे आपण पाहतोय फलंदाज भरत आय थिंक तिकडे बाद झालेत. धक्का बसलाय. 79 पर्यंत आपण पाहतो आतापर्यंत गाडी पोहोचलेली. एकोणऐंशी धावसंख्या फलकावरती आजच्या रात्रीतील हायएस्ट स्कोर या स्पर्धेमधील सेकंड हायएस्ट स्कोर आहे. कारण माथेरानच्या विरोधामध्ये केव्हा संघाने आपण पाहिलं की 82 धावा कोटल्या होत्या. तिथे 15 धावांनी पराभूत झाला होता माथेरान संघ. या मैदानावरती चेस देखील होण्यासाठी मदत होते. रिव्हर्स खेळायचा प्रयत्न, कुठलाही संपर्क नाहीये. पंच आपण पाहतोय आता मात्र अपील खारिज करतात. अशा पद्धतीनं ओव्हर नंबर 5 अर्थातच पहिल्या इनिंगचा खेळ संपलाय. पहिल्या इनिंगमध्ये टोटल धावा 79 पाहायला मिळाल्या. त्यामुळे 80 धावांचं टार्गेट 30 बॉलमध्ये पाहायला मिळेल. तिसऱ्या पंचांकडे जाण्याचा निर्णय यावेळेला बॅटिंग टीमचा हरिबुवा. त्यामुळे पंचांच्या निर्णयाला त्यांनी चॅलेंज केलं. हे स्पेअर बॉल आहे आणि हा जो बॉल आहे तो गृहीत धरला जाईल. त्यामुळे टार्गेट 80चं असेल. आवाजामध्ये थोडा फेरबदल करू. त्याआधी आपण प्रेझेंटेशन बॉक्समध्ये
अर्थातच उत्तरार्धाला सुरुवात होईल. साहिल खानावकर गोलंदाजी ट्रॅकवरती P1चा आणि संघाचा पहिला अस्त्र आपण पाहतोय यावेळी सज्ज होईल. सलामी जोडी समोर तौसिफ आणि त्याला साथ देईल सुदर्शन. सामन्याची सुरुवात बॅटची लिडिंग एज सेकंड स्लिप मध्ये अप्रतिम झेल डगआउटचा रस्ता दाखवला आपण पाहतोय. पहिला धक्का लागेल 0 धावसंख्येवरती गावदेवी आजिवली टीमला. चेंडूवरती गोल्डन डकची शिकार आणि इथून मात्र 0 धावसंख्येवरती मैदान सोडावं लागला गेला आणि पहिला धक्का लागला गावदेवी आजिवली टीमला. वन डाऊन साठी नवीन फलंदाज आदेश गायकर यावेळेस मात्र दाखल झालाय. तब्बल 80 धावेचा पाठलाग करायचा आहे आणि जर काही धावांचा पाठलाग करायचा असेल तर एखादी साजेदारी मैदानाच्या आतमध्ये निश्चित स्वरूपात रचावी लागेल. ती भागीदारी रचण्यासाठी प्रत्येकी फलंदाजाला निश्चित स्वरूपात आक्रमण आणि प्रहार हे सूत्र मैदानाच्या आतमध्ये वापरून एक चांगली बॅटिंग सादर करावी लागेल. ज्या अनुषंगाने आपण पाहिल्या गेल्या तब्बल 80 धावेचा एक डोंगर सेट केलाय. अद्यापर्यंत आजच्या रात्रीतील हा सर्वाधिक धावसंख्या आपल्याला पाहायला मिळाली. ज्या ठिकाणी जे हनुमान नावडे टीमने पहिल्या पूर्वार्धामध्ये 79 धावा कुठल्या आणि 80 धावांचं टार्गेट सेट केलं आपण पाहतोय. त्यामध्ये फार चांगला खेळ राहिला साहिल कानवकर. आपण पाहिलं गेलं सेकंड हाफ मध्ये पॉवर सर्कलचा पहिलं षटक आणि पहिल्या चेंडूवरती मोहर निर्माण केल्या. पुन्हा एकदा ऑनसाइडला पहिल्या चेंडूवरती षटकार त्यानंतर मात्र आक्रमण इथून पाहावं लागेल. चेंडू जाईल सीमापार 6 धावांसाठी हा पहिला तडाखा बिग षटकार. पहिल्या चेंडूवरती विकेट आपण पाहिल्यानं त्यानंतर हा षटकार म्हणजे प्रत्येक चेंडू गणिक चढाव उतार मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतील यात मात्र शंका नाही. या पुन्हा एकदा आलांद कार्पेंट मैदान क्षेत्रामध्ये थोडीसा पंबलिंग पाहायला मिळाले आणि तोपर्यंत एक सिंगल मैदानाच्या आतमध्ये कम्प्लीट झाले आपण पाहतोय. थोडंसं का विना खराब क्षेत्ररक्षण राहिले आणि लगेच एक सिंगल धाव मैदानाच्या आतमध्ये चोरली गेली. कारण इथून एका धावेला भरपूर महत्व दिलं जाईल. तब्बल 80 धावा बनवायच्या आहेत म्हणजे त्या अनुषंगाने बॅटिंग देखील चांगली करायला लागेल गावदेवी आजिवली टीमला. जर का आपलं अस्तित्व कायम टिकून ठेवायचं असेल मॅच मध्ये तर इथून एखाद्या फलंदाजाला स्वतःवरती विश्वास ठेवून एखादी चांगली इनिंग मैदानाच्या आतमध्ये सादर करावं लागेल. ज्या अनुषंगाने साहिल खानावकरला आपण पाहतो गोलंदाजी ट्रॅकवरती त्यापर्यंत पहिल्या चेंडूवरती सफलता प्राप्त केल्या. मात्र त्यानंतर एक षटकार देखील आपण पाहिला आदेश गायकरच्या बॅटमधून. मात्र पाहावं लागेल सुदर्शन ऑन स्ट्राईक पहिल्या चेंडू सामना करेल. इथून पाहिला गेला प्रचंड वेगवान चेंडूची सफर लोवर फुलटा चेंडूचा बॅट आणि चेंडूचा संपर्क जुळला नाही आणि इथून मात्र हा डॉट चेंडू जेवढे डॉट चेंडू फेकले जातील तेवढा दबाव मैदानाच्या आतमध्ये निर्माण होईल आणि जर का दबाव हटवायचा असेल तर इथून मात्र चेंडूवरती अचूक नजर प्रॉपर टायमिंग आणि निश्चित स्वरूपात आक्रमण हे करणं फार गरजेचं राहील. कारण भले मोठं टार्गेट सेट केलंय जे हनुमान नावडे टीमला आणि त्यासाठी संघर्ष केला जातोय. इथून पाहावं लागेल बॅटची लिडिंग एज आणि इथून पंचांचा इशारा येण्या अगोदर क्रीज सोडल्या. खेळाडू वृत्ती मैदानाच्या आतमध्ये दाखवली जाते. सुदर्शन बॅक टू द पवेलियन. अद्यापही उर्वरित एका चेंडूचा खेळ बाकी असेल. पॉवर सर्कलचं षटक आणि त्यामध्ये पॉवरफुल गोलंदाजी साहिल खानावकरला आपण पाहतोय संघाचा प्रमुख अस्त्र आणि अद्यापर्यंत फार चांगली गोलंदाजी केली मैदानाच्या आतमध्ये. नवीन फलंदाज यावेळेस शैलेश सार्डेकरला आपण पाहतो ऑन स्ट्राईक वरती. डाव सावरणं फार गरजेचं राहील. 80 धावेचं भलं मोठं टार्गेट सेट केलंय आणि ते टार्गेटचं जर का पाठलाग करायचं असेल तर इथून आक्रमण
करणं देखील फार गरजेचं राहील, अन्यथा सामना भरपूर लांब जाईल यात मात्र शंका नाही घ्या. कारण अद्यापर्यंत 5 चेंडू वर्चस्व दाखवले साहिल खानावकरला आपण पाहतोय. अंतिम चेंडू मैदानाच्या आतमध्ये या षटकातील अतिशय सुंदर फटका सजवला ऑन साइडला. लॉंगांद क्षेत्रक्षण चेंडूपर्यंत पोहोचेल, चेंडू उचलून फेकी करेल तोपर्यंत धावती होता एका धावेचा आणि एका धावेने संघाची धावसंख्या 1 षटकाच्या अखेरीस 2 गडी बाद. गावदेवी आजिवली संघ 8 अंकावरती आहे. पंचवीस प्लस धावसंख्या जर का बनवल्या तर मॅच मध्ये पुन्हा एकदा मात्र आपल्याला संघर्ष पाहायला मिळेल गावदेवी आजिवली टीमच्या माध्यमातून यात मात्र शंका नाही घ्या. आपण पाहिलं गेलं शैलेश आणि त्याला साथ देत असताना आदेश गायकर ही जोडी मैदानाच्या आतमध्ये अद्यापर्यंत आपण पाहतोय. दुसऱ्या षटकातील पहिला चेंडू रिलीज केला आपण पाहतोय, अतिशय सुंदर फटका, गॅप भरपूर मोठी आणि चेंडू जाईल सीमा पार. 4 धावांसाठी हा शानदार चौकार. संघाची टोटल धावसंख्या आपण पाहिली गेली डबल डिजिट मध्ये अर्थातच 12 अंकावरती. अशा रीतीने जर का आक्रमण राहिला शैलेश हा फलंदाज आपण पाहतो ऑन स्ट्राईक वरती 4थ्या क्रमांकावरती मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय आणि डाव सावरण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा लोअर फुलटॉस त्यावरती प्रहार. यावेळेस पाहावं लागेल एक टप्पा चेंडू अडवला गेला आणि तोपर्यंत मैदानाच्या आतमध्ये एक सिंगल मात्र कंप्लीट होईल. फार चांगलं क्षेत्ररक्षण राहिलं, शेवटच्या मोमेंटला चेंडू अडवला गेला आणि त्या ठिकाणी निश्चित स्वरूपात 3 धावा जवळपास वाचवल्या गेल्या आपल्या टीमसाठी. इथून पाहिलं गेलेला जाईल तिसऱ्या पंचांकडे निश्चित स्वरूपात चेक केले जाईल. ज्या ठिकाणी लॉंगांद क्षेत्ररक्षकांना चेंडू अडवला गेला त्या ठिकाणी निश्चित स्वरूपात चेक केले जाईल, कारण जेणेकरून कोणत्याही संघावरती अन्याय होणार नाही त्या अनुषंगाने हा डिसिजन तिसऱ्या पंचांकडे मात्र सोपवला गेला आपण पाहतोय. आणि निश्चित स्वरूपात सेफ असेल, मिळेल फक्त एक सिंगल धाव. फार चांगले क्षेत्ररक्षण राहिले शेवटच्या मोमेंटला आपण पाहतोय आणि इथून पाहिलं गेलं एका धावेनं संघाची धावसंख्या 13 अंकावरती 2 गडी बाद असताना गावदेवी आजिवली संघ थोडासा बॅकफुटला फेकलाय. मात्र इथून संघर्ष पाहायला मिळेल का हे देखील पाहणं गरजेचं राहील. पुन्हा एकदा मात्र बॅटची लिडिंग एज विकेटचा पतन धक्का क्रमांक 3 लागेल आपण पाहतोय. गावदेवी आजिवली टीमला फलंदाज बाद होईल आदेश गायकर बॅक टू द पवेलियन. बॅटिंग पाहायला मिळाली जानवा नावडे टीमच्या माध्यमातून. जर नावडे टीमने बनवल्या तब्बल 79 धावा 80 धावांचा डोंगर सेट केला आणि त्यानंतर मात्र ते धावा बनवत असताना गावदेवी आजिवली संघ थोडासा का होईना बॅकबोर्डला फेकला गेलाय. कारण सुरुवात चांगली करणं गरजेचं होतं, ती सुरुवात चांगली करून दिली नाही. ज्या ठिकाणी 0 धावसंख्येवरती तोसिफ हा फलंदाज बाद झाला तिथून मात्र एका पाठोपाठ एक फलंदाज बाद होत असताना अद्यापर्यंत थोडासा मात्र आपण पाहायला गेला संघर्ष करणं फार गरजेचं राहील. वरत हा गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज अप्रतिम चेंडू रिलीज केला आपण पाहतोय. उत्साह आपल्याला भरपूर पाहायला मिळाला. अपील मध्ये मात्र पाहावं लागेल दोन्ही पंच आपण पाहिलं गेला सांगत असताना की डॉट चेंडू अतिशय सुंदर गोलंदाजी वरद खानावकरला आपण पाहतोय. समीकरण भरपूर लांब होत चल आपण पाहिले गेले गावदेवी आजिवली टीमच्या बाजूने जर का सामना जिंकायचा असेल तर इथून मात्र प्रत्येक चेंडू गणित एक चांगला खेळ मैदानाच्या आतमध्ये करणं फार गरजेचं राहील. जेवढे डॉट चेंडू तेवढा दबाव निर्माण होईल मैदानाच्या आतमध्ये. अतिशय सुंदर चेंडू रिलीज केला ब्लॉकॉलची सफर आणि इथून मात्र तोपर्यंत एक सिंगल धाव. डबल सिंगल न फारसा फरक
जे हनुमान नावडे टीमला पडणार नाही या, कारण त्यांना देखील माहिती आहे डबल सिंगलला सामना मात्र जिंकू शकत नाही या गावदेवी आजिवली संघ. मात्र जर का सामना जिंकायचा असेल गावदेवी आजिवली टीमला तर इथून मात्र आक्रमण प्रहार करणं देखील फार गरजेचं राहील. समोर फलंदाज शैलेश हा पाहतोय ऑनर स्ट्राईक वरती, हा बिगिट मारण्याचा प्रयत्न करावा लागेल. ज्या अनुषंगाने 5 चेंडू रिलीज केले, फार चांगली गोलंदाजी आणि अंतिम चेंडू देखील तेवढा सुंदर. मिड विकेट क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षण तैनात द्या आणि फार चांगलं क्षेत्ररक्षण राहिले गेल्या, फेकी देखील अचूक आल्या आणि मिळाली फक्त एक सिंगल धाव. षटक क्रमांक 2 संपलाय आणि संघाची धावसंख्या आपण पाहिली गेली गावदेवी आजिवली संघ जाऊन पोहोचलाय फक्त आणि फक्त 15 अंकावरती. सामना मात्र पूर्णपणे या जवळपास 70% जे हनुमान नावडे टीमच्या बाजूने आपल्याला पाहायला मिळतोय. केलेली कमालीची पहिल्या हाफमध्ये बॅटिंग आणि त्यानंतर मात्र कमबॅकिंग गोलंदाजीच्या जोरावरती वर्चस्व गाजवत असताना जे हनुमान नावडे टीमला आपण पाहतोय. तिसरं षटक गोलंदाजी ट्रॅकवरती साहिल खानावकर आपण पाहतोय. ज्या ठिकाणी पहिले षटक फेकले होते P1चा त्यामध्ये फार चांगली गोलंदाजी दाखवली होती आणि इथून मात्र तिसरं षटक हाताळण्यासाठी सज्ज झालाय. एक प्रचंड वेगवान चेंडू, लाईन खराब पंच आम्हाला सांगत असताना एटीचं वाढ चेंडू आणि अतिरिक्त स्वरूपात एक सिंगल धाव ऍड होईल आणि सिंगलच्या साईनं 16 धावा पटल्यावरती लागले गेल्या. समीकरण आपण जर का पाहिलं गेला 18 चेंडू आणि तब्बल 64 धावा. आव्हान भरपूर कठीण आहे, मात्र क्रिकेट म्हणला तर निश्चितीने खेळ भरलेला खेळ आपण पाहतोय. जर का इथून आक्रमण केलं तर निश्चित स्वरूपात सामना रफ अँड टफ होईल, अन्यथा सामना एकतर्फी होईल यात मात्र शंका नाही. या पाहावं लागेल खराब चेंडू मैदानाच्या आतमध्ये पंचांचा निर्णय येणं अपेक्षित राहील आणि इथून मात्र पंच निश्चित स्वरूपात आम्हाला सांगतील की या चेंडूवरती काय घडेल. पंचांनी एटीचे वाईड चेंडू घोषित केलाय आणि निश्चित स्वरूपात हाईट फॅक्टर यावेळेस चेक केला जाईल टेक्निकल रूम मध्ये आणि एकविरा इव्हेंटच्या माध्यमातून मात्र चेक केलं जाईल. जरूर आपण पाहतोय या चेंडूवरती काय घडेल हे देखील पाहणं फार गरजेचं राहील. आपण पाहतोय 33 पंचांचा इशारा आला. एडीचं नो चेंडू म्हणजे नशिबाची साथ. सामन्यामध्ये पुन्हा एकदा पलटवार पाहायला मिळेल का आणि या चेंडूवरती मिळतील टोटल 5 धावा आणि पुढचा चेंडू असेल फ्री हिट. साहिल खानावकर पहिले षटक फार सुरेख फेकले, मात्र त्यानंतर थोडस लेझी गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये. आता आव्हान थोडस समीकरण वेगळं होत असताना 18 चेंडू 59 धाब्यांचं लक्ष. इथून बाब लागेल गोल्डन स्पॉट वरची सफर आणि इथून पाहिल्या गेल्या हा डॉट चेंडू म्हणजे फार चांगलं कमबॅक मैदानाच्या आतमध्ये. मागचा चेंडू जो खराब फेकला त्याची पूर्णपणे भरपाई करून दिली या चेंडूवरती आपण पाहतोय आणि अशा रीतीने जर का गोलंदाजी राहिली तर पूर्णपणे वर्चस्व गाजवलं जाईल मैदानाच्या आतमध्ये जे हनुमान नावडे टीमच्या माध्यमातून हे देखील पाहणं गरजेचं असेल. यावेळेस मात्र शॉर्ट आपल्याची सफर राहिल्याने तोपर्यंत एक सिंगल कम्प्लीट होईल. डबल सिंगलने फारसा फरक जे हनुमान नावडे टीमला पडणार नाही. या ज्या अनुषंगाने खेळ चालू आहे मैदानाच्या आतमध्ये 22 धावा धावपटल्यावरती लागले गेलेत. अजूनही 16 चेंडू आणि तब्बल 58 धावेचं समीकरण. आव्हान भरपूर कठीण होत चाललं. एकतर्फी सामना जसं सामना प्रेक्षक वर्गांना होता तसं सामना मात्र पाहायला मिळत नाही या कारण केलेली निराशा आणि इथून मात्र मेन हेलिकॉप्टर यावेळेस मात्र लँड होईल आपण पाहतोय. एक टप्पा घेत चेंडू सीमा पार हा नशिबाचा शानदार चौकार. फटके मारण्याचा प्रयत्न विशालला पण पाहतोय ऑनर स्ट्राईक वरती. अद्यापर्यंत 26 धावा धावपटल्यावरती लागले गेल्यात. चेंडूची पूर्तता करायच्या मैदानाच्या आतमध्ये आपण जर का पाहिलं गेल्या अद्यापर्यंत समीकरण थोडस का होईना मात्र वर्चस्व गाजवत असताना जे हनुमान नावडे टीमला आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये. 15 चेंडू आणि समीकरण राहिले 54 धाबेचा. 15 मध्ये 54 धाबा जर का बनल्या तर आज पूर्ण रात्रभर नावडे टीमला मात्र झोप लागणार नाही आपण पाहतोय. मात्र तसं घडेल का? समीकरण एवढं सोपं नाही या कारण ज्या रीतीनं
सुरुवात चांगली झाली नाही आपण पाहिलं गेल्या. तोसिफा फलंदाज 0 धावसंख्येवरती बाद झाला. त्यानंतर मात्र कोणताही फलंदाज चांगला खेळ करू शकला नाही. या एका पाठोपाठ एक फलंदाज बाद होत गेल्या आणि तिथून मात्र आव्हान थोडंसं कठीण होत गेलं आपण पाहतोय. 15 चेंडू आणि 54 धावेचं समीकरण. या बेस बॅटच्या मधोमध लॉंग ऑन क्षेत्रामध्ये क्षेत्रक्षम तैनात या अप्रतिम झेल टिपला गेला आणि इथून मात्र विकेटचं पतन. फलंदाज बाद होईल आपण पाहतोय. यावेळेस विशाल ठाकूर हा फलंदाज मात्र बाद होईल आणि धक्का क्रमांक 4 लागत असताना गावदेवी अजय टीमला 26 अंकावरती. स्वरूपात सामन्यामध्ये कुठे का होईना संघर्ष पाहायला मिळेल. सामना कोणी जिंक मात्र फाईट चांगली होणं फार गरजेचं राहील हे देखील पाहावं लागेल. यावेळेस मात्र अतिशय सुंदर चेंडू रिलीज केला मैदानाच्या आतमध्ये. चेंडूमध्ये प्रचंड वेग होता कारण बॅट आणि चेंडूचा संपर्क जुळला नाही आणि इथून मात्र हा डॉट चेंडू. अप्रतिम गोलंदाजी साहिल खानावकरनं आज खऱ्या अर्थानं प्रेक्षक वर्गांची मनं जिंकली आहेत. ज्या रीतीने गोलंदाजी दाखवली अद्यापर्यंत आपण जर का त्याचं वैयक्तिक स्पेल पाहिला 15 धावा देत 3 गड्यांचा मोबदला त्याच्या नावावरती आपण पाहतोय. इथून मात्र अप्रतिम फटका अंतिम चेंडू या षटकातील आणि त्यावरती 6 धाब्यांची चपराक आणि 6 धाब्यानं संघाची टोटल धावसंख्या जाऊन पोहोचली 32 अंकावरती. धावा येणारे 12 चेंडू आणि तब्बल 48 धावसंख्येची गरज असेल म्हणजे प्रति षटकामध्ये 24च्या सरासरीने धावसंख्या बनवणं फार गरजेचं राहील. मात्र एवढं सोपं असेल का प्रति षटकामध्ये 24 धावा बनवणं हे देखील फार गरजेचं असेल कारण ज्या षटकामध्ये आपण पाहिलं पहिल्या षटकामध्ये फार चांगली गोलंदाजी दाखवली साहिल खानावकरनं. तिथून मात्र अप्रतिम कमबॅक राहिला. जर का 60-70 धावा जरी असत्या तरी देखील सामना रफ अँड टफ पाहायला मिळाला असता. मात्र केलेली एक चांगली कामगिरी पहिल्या हाफमध्ये चांगली बॅटिंग दाखवली जानुमान नावडे टीमनं आणि त्याच्या जोरावरती 80 धावेचं टार्गेट सेट झाला आणि त्यानंतर साहिल खानावकरनं पॉवर सर्कलमध्ये दिलेला चांगला स्टार्ट आणि तिथून मात्र चांगला कमबॅक आपण पाहतोय. यावेळेस पाहावं लागेल 3-4 षटकाला जशी सुरुवात झाली संदेशला आपण पाहतो गोलंदाजी ट्रॅकवरती पहिला चेंडू खराब फेकलाय. अतिरिक्तच्या स्वरूपात जर का जास्त धाबा खर्च केल्या तर सामना मात्र अंतिम षटकामध्ये रफ अँड टफ होईल यात मात्र शंका नाही. मात्र त्यासाठी एखाद्या फलंदाजाला मैदानाच्या आतमध्ये स्वतःवरती विश्वास ठेवून जबाबदारीने खेळ करणं देखील तेवढंच गरजेचं राहील. शैलेश ऑनस्ट वरती आपण पाहतोय वैयक्तिक खेळ जर का पाहायला गेला 7 चेंडूमध्ये 8 धावांवरती बॅटिंग करत असताना आपण पाहतोय. यावेळेस मात्र आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न मात्र बॅट आणि चेंडूमध्ये संपर्क जुळत नाही आणि इथून मात्र हा डॉट चेंडू. सामना एकतर्फी होईल का हे देखील पाहणे गरजेचं राहील का सामन्यामध्ये फाईट दिली जाईल गावदेवी अजय टीमच्या माध्यमातून हे देखील पाहणं अत्यंत गरजेचं असेल कारण संघर्ष करणं हे देखील फार गरजेचं राहील. सामना कोणी जिंक यात मात्र पाहणं तेवढं अत्यंत गरजेचं असेल. आपण पाहतो पुन्हा एकदा बॅक टू बॅक हा दुसरा डॉट चेंडू आणि सामना एकतर्फी मैदानाच्या आतमध्ये जात असताना आपण पाहतोय ज्या अनुषंगाने साहिल खानावकरने सुरुवात करून दिली आणि त्याच्या पावलावरती पाऊल ठेवून येणाऱ्या गोलंदाजांना देखील फार चांगली कमबॅकिंग गोलंदाजी दाखवली आपण पाहतोय. 11 चेंडू आणि समीकरण अद्यापर्यंत मात्र कठीण होत चाललं आपण पाहतोय. पुन्हा एकदा मात्र हा डॉट चेंडू म्हणजे जेवढे डॉट चेंडू फेकले जातील तेवढ्या दबाव मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिलं गेलं गावदेवी अजय संघाला आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये कारण 80 धावेचं लक्ष होतं आणि ते लक्ष्याचा पाठलाग करत असताना पूर्णपणे बॅकफुटला फेकलं गेलं आपण पाहतोय.
यावेळेस पुन्हा एकदा मात्र अवे फ्रॉम द बॉडी सफर आणि इथून मात्र पंच आम्हाला सांगत असताना एटीचं बाहेर चेंडू आणि अतिरिक्तच्या स्वरूपात एक सिंगल धाव आणि सिंगलच्या सायन्स संघाची टोटल धावसंख्या यावेळेस जाऊन पोहोचल्या 34 अंकावरती. समीकरण अद्याप 10 चेंडू आणि तब्बल 46 धावसंख्येची गरज असेल. विजयाच्या समेत जाण्याचा प्रयत्न राहील का? 9 चेंडू आणि इथून मात्र 46 धावसंख्येची गरज आपण पाहतोय आणि पुन्हा एकदा हा डॉट चेंडू म्हणजे फार चांगली गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. फार चांगली गोलंदाजी आपण पाहतोय. संदेश हा गोलंदाज अद्यापर्यंत 4 चेंडू फेकलेत आणि त्यामध्ये फक्त 2 धावा खर्च केल्यात. अंतिम क्षणामध्ये निर्णायक गोलंदाजी आणि इथून मात्र फुटबॉलचा वापर शेवटच्या मोमेंटला आलेला हा षटकार विजयाच्या समेत घेऊन जाईल का हे देखील पाहणे फार गरजेचं असेल. आणि या 6 धाबेनं संघाची टोटल धावसंख्या यावेळेस आपण पाहतोय जाऊन पोहोचल्या तब्बल 40 अंकावरती. सात चेंडू आणि 40 धाबा. या चेंडूवरती एखादा विकेट आणि पुन्हा एकदा मात्र तशाच रीतीने समीकरण आणि ठोकलाय 6 धावांसाठी हा विकेट षटकार. पाहिले गेले येणारे अंतिम 6 चेंडू आणि तब्बल आता गरज असेल 34 धावसंख्येची. सामना अद्याप बंद लिफाफ्यामध्ये आपण पाहतोय. ज्या ठिकाणी आपण पाहिले गेले संदेशने सुरुवातीचे 4 चेंडू सुरेख फेकले त्यानंतर अंतिमच्या 2 चेंडूवरती 2 विकेट आपण पाहिल्या. मात्र इथून 6 मध्ये 34 धावा बनतील का? हा नवीन इतिहास या मैदानावरती आपल्याला पाहायला मिळेल का? पुन्हा एकदा कमबॅकिंग गोलंदाजी दाखवून सामना जिंकला जाईल जे हनुमान नावडे टीमच्या माध्यमातून हे देखील पाहणं अत्यंत गरजेचं असेल. अंतिम 6 चेंडू या सामन्याचा मात्र निकाल आपल्याला सांगून जाईल आपण पाहतोय. आणि अंतिम षटक गोलंदाजी ट्रॅकवरती यावेळेस मात्र विजय खानावकरला आपण पाहतोय, उमेश खानावकरला आपण पाहतोय. अंतिम षटकामध्ये मात्र इन्व्हाइट केले जात आहे. 6 मध्ये 34 वाचवायचे आहेत तर एका बाजूला 6 मध्ये 34 बनवायचे आहेत. कोण जिंकणार कोण परास्त होणार? गावदेवी अजवली की जय हनुमान नावड्या या 2 संघामध्ये हा घमासान युद्ध मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. पहिला चेंडू मात्र डॉट आलाय म्हणजे कुठे का होईना सामना विजयाच्या समीत जात असताना जय हनुमान नावडे टीमला आपण पाहतोय. 5 मध्ये 34 बनल्या जातील का हे देखील पाहावं लागेल. पुन्हा एकदा मात्र गतीमध्ये परिवर्तन केले, फिंगर रोल केल्या, स्विंग अँड मिस आणि इथून मात्र सलगचा दुसरा डॉट चेंडू. कमालीची गोलंदाजी एकतर्फी सामना मैदानाच्या आतमध्ये 4 चेंडू अजूनही 34 धावसंख्येची गरज असेल आपण पाहतोय. एकतर्फी सामना मैदानाच्या आतमध्ये ज्या रीतीने गोलंदाजी दाखवली आपण पाहतोय अप्रतिम. सलगचा तिसरा डॉट चेंडू फेकलाय उमेश खानावकरला आपण पाहतोय. असलेला प्रचंड अनुभव आणि अनुभवाची सिजोरी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिल्या गेल्या आपल्या बोटाच्या जोरावरती सलग 3 चेंडू डॉट फेकलेत म्हणजे फार चांगली गोलंदाजी. इथून पाहावं लागेल चौथा येईल का? आणि इथून मात्र विकेटचं पतन आणि कमालीची गोलंदाजी सलग चौथा चेंडू निर्धाव फेकण्याचा प्रयत्न उमेश खानावकरला आपण पाहतोय. विकेटचं पतन आपण पाहिलं गेलं गावदेवी अजवली टीमला इथून धक्का क्रमांक लागत असताना चौथा यावेळेस मात्र फलंदाज बाद होईल. धावसंख्येची गरज आणि इथून मात्र सामना जिंकलाय जय हनुमान नावडे टीमनं. अभिनंदन. हार्ड लक. गावदेवी अजवली संघ फाईट अप्रतिम दिली मात्र अपयश
आपल्या वाट्याला आल्या आणि इथून मात्र परास्त व्हावं लागेल आणि इथून आपण या स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवला. आपलं देखील या स्पर्धेच्या वतीनं लाखला आभार असतील आणि सामना जिंकलाय जानुमान नावडे संघ. तर या सामन्याचा प्लेअर ऑफ द मॅच महेश म्हात्रे ज्याने तब्बल 42 धाब्याची एक जबरदस्त इनिंग साकारली आणि तो ठरलाय या सामन्याचा प्लेअर ऑफ द मॅच. आपण पाहतोय